आपल्याला सगळ्यांना मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे। बघा, मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही आजचा दिवस लिहून घ्या। मी पुण्यातही बोललो होतो, आपण जर मैदानात उतरलो तर या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागणार आहे। कोणी थांबवू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही। पुन्हा एकदा जनतेला हे लक्षात आलं आहे, खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे। जनता आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून एकदा ताकदीने मैदानात उतरावं लागेल। या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल। जे लोक या ठिकाणी केवळ सत्तेवर आले की पैसा जमा करतात आणि सत्ता गेली की यांना गरीब आठवतो, सत्ता गेली की शेतकरी आठवतो, माझा यांना सवाल आहे, अरे 60-65 वर्ष या देशामध्ये तुम्ही राज्य केलं। या 60-65 वर्षात तुम्ही राज्यावर असताना तुम्हाला शेतकरी का आठवला नाही, तुम्हाला शेतमजूर का आठवला नाही, तुम्हाला गरीब का आठवला नाही, तुम्हाला SC ST का आठवले नाहीत? सत्तेवरनं गेले की यांचे पोपट बोलणं सुरू करतात। सत्तेवर आले की तोंड मिटून गप्प बसतात, कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरं भरणं, आपल्या तिजोऱ्या भरणं, वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम करणं, यांना सत्ता तुमच्या भल्याकरता, आमच्या भल्याकरता, सामान्य माणसाच्या भल्याकरता नको आहे। यांना सत्ता ही केवळ राबवायची आहे। पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, एवढीच यांची मानसिकता आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की अपघात झाला, आता चिंता करू नका, आता मैदानात उतरा। मला विश्वास आहे, मग तो अमरावती जिल्हा असो की वर्धा जिल्हा असो, सगळ्या जागा आपण जिंकू शकतो, अशा प्रकारची अवस्था आज आहे। केवळ तुमच्या मनामध्ये जिंकण्याची उर्मी पाहिजे।